गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असतात आणि ठीकच राहायचं. तर चला आता काकू आज काय करते तुम्हाला सांगते. आता घरी जेवलं ना मग धुंदी चढते, येऊ वाटत नाही, लवकर निघू वाटत नाही, पाय निघत नाही फुल जेवलं की. मी चहा प्याला आणि जेवण घेऊन आले इथंच. आणि इथं जेवत बसल्या. इथं जेवायचं चालू आहे माझं. डब्बा आणलाय माझा काकाचा, पण काका जेवून आल्यात. काका 2:30 वाजता जेवणार. मला भूक लागल्या मग तिथं जेवलं की धुंदी चढत्या, म्हणून मी तिथं काही जेवत बसलेलं आहे. माझा डब्बा सकाळचा आणि दुपारचा इथंच घेऊन आले. आता जेवायचं चालू आहे. या जेवायला मस्तपैकी कोबीची भाजी आणि हे बघा पापड आणि चपाती. तर या जेवायला. आणि नंतर काय होणार आहे दाखवते. काल पाऊस आला लय, पावसामुळं पेरणी रद्द होत्या का होत्या बघूया. आता ऊन पडलं जास्त, माती जरा वाळली तर पेरायला येणार आहे, नाही तर मग पुढं जाणार. मग आता बघूया कधी मुहूर्त लागतोय पेरायला. तसं तर धान्य बीज आणून ठेवले, बियाण्याची जुळणी करून ठेवले, सगळं केलं आहे. आणि आजूबाजूला कचरा काढून सगळं एकसारखं लेवल करून ठेवलेलं आहे शेतीला. फक्त काल जर पाऊस आला नसता ना तर आज पेरणी झाली असती. तर पेरणीवाल्यांनी काय सांगितलं, चिखल झाला तर ट्रॅक्टर खाली रुततो या आणि मग पेरणी होत नाही. आपल्याला सहज म्हणजे आपल्याला पण कळत आहे ना, माती भुसभुशीत असली तर बियाणं खाली रुजणार आणि ट्रॅक्टरला पण चालायला येणार मशीनवाल्याला, पेरणीच्या मशीनवाल्याला. तर त्यामुळं चिखल असल्यामुळं रुतून बसणार ट्रॅक्टर खाली चिखलात. त्यामुळं आता आज होतोय का आणि पुढं पेरणी जात्या ते तुम्हाला नक्की सांगेल. बघत राहा काकूचे व्लॉग. चला आता जेवती आणि नंतर दाखवते काय काय होणार आहे इथं शेतात. चला. काय होतं आहे माझ्या धावपळीमुळं असं तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं बोलता पण येत नाही, सांगता पण येत नाही. हात दुखतो असं धरून फोन. म्हणून मी काय करते, कधी तर काकाला धरायला होते, काका चिडत चिडत कसं तर धरत्यात. थोडंसं बोललं की हा ठेव तू तुझं बोल, हा ठेव तू तुझं बोल, मग असं करतात. आणि टेरेसवर काय होतं आहे, मला मदत करायला कोण नसतंय माझं. मी एकदा गेली की 11 वाजताच येते. शेतातली कामं होते म्हणून आता रोज शेतात येतो आहे आम्ही. आता पेरणी झाली की मग आणि 8 दिवसातनं 4 दिवसातनं एकदा येऊन फेरी मारून जायचं. पण रोजच्या रोज आता अतुल आणि काका असणारच आहे. ते पुढं काय होणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे आपल्या शेतात. आणि आपल्या शेतातल्या घरापाशी काय होणार आहे, काय करणार आहे आम्ही, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. छान छान व्लॉग मिळणार आहेत, काकूच्या छान छान आयडिया मिळणार आहेत. तुमच्याजवळ जर काय असल्या आयडिया तर तुम्ही पण सांगत जावा. आणि कमेंट एवढ्या चांगल्या चांगल्या करताना इतकी ताकद मिळते ना मला. वाईट करणारे आहेत कमेंट, असे तुच्छ लेखणारे आहेत, पण त्यांना मी काय करते, वरच्यावाल्याच्या भरोशावर सोडायचं. आणि आपलं काय, जिसका कोई नाही उसका खुदा होता है यारो. तर असं लक्षात ठेवायचं. म्हणजे सबका मालिक एक आहे. साईबाबा आपले आहेत, स्वामी समर्थ आहेत. तर सबका मालिक एक म्हणजे कसं झालं, देव सगळे आहेत पण रूप एकच आहे. तसं माणसं पण वेगवेगळे आहेत, पण चांगली माणसं आहेत ना त्यांचं रूप एकच आहे. वाईट माणसाचं रूप पण एकच असतं आहे, पण त्यांना कळत नसते रूप कुठल्या रूपात राहायचं, कुठल्या रूपात जगायचं. तर आपण बघा आपल्याला जिंदगी एकच दिलेली आहे आणि आपल्याला कळतं आहे आपण कसं राहायचं, कसं जगायचं, कसं समोर आल्याला तुच्छ लेखायचं का चांगलं बोलायचं. वाटलं बोललं तर चांगलं बोलायचं, नाही तर अजिबात बोलणं नाही, काय नाही. आपल्या कामात आपल्या शांतीनं जगायचं. आपलं नवीन नवीन आयडिया काय असलं तर दाखवायचं, सांगायचं तुम्हाला. आणि मला काही येत नाही, मी कमेंट वाचायला आल्या आणि नाही आल्या कामातनं होईल तसं करते बघते. पण जास्त करून मला काय होतं आहे, फोन बघायलाच मिळत नाही. मग मी काय करते, फोनमधलं काय करते, डाउनलोड करून घेते थोडंसं आराम करताना. आणि मग शेतात आली नाही तर मग गार्डन मध्ये वर टेरेसवर आपलं बसली ना, झाडात काय तर कचरा स्वच्छ कर, पालापाचोळा काढ, या खत घाल, या फर्टिलायझर घाल, त्यात असं करत करत का नाही मी डाउनलोड व्हिडिओ असतात ना गार्डनिंगचं, मोटिवेशन, आपलं शेतात काय करायला लागतं आहे, घरात काय करायला लागतं आहे, आपल्या जीवनात कसं वागायचं, जीवनात कसं जगायचं. तर ह्या गोष्टी मी सगळ्या बघत पण असते. आणि ह्यात आपल्या घालायच्या चांगलं चांगले विचार घालायचं, चांगलं चांगले तुम्हाला सांगायचं. हीच गोष्टी मी ना डाउनलोड करून घेते आणि लावायचं बाजूला. छान छान जुनी गाणी, मराठी गाणी, जुन्या कलाकारांचे आपले मुलाखत सगळ्यांचं बघते आणि छान वाटतात. आणि प्रवीण तरडेजींनी तर सांगितलं बघा आपल्याला, स्वामी समर्थ हां देऊळ बंदची पार्ट 2 पिक्चर आलेली आहे, तर ती बघायला जावा. आणि त्यांनी सांगितले की नाही आपल्याला, शेती विकू नका, शेती विकू नका का. म्हणजे जी बिझनेसमॅन आहे ते, म्हणजे मोठे मोठे आहे ते कंपनीवाले, त्यांना शेती विकून आपण भिकारीच राहतोय हो. कसं ते पैसा राहत नसतो, जलंभर पुरत नसतो आपल्याला पैसा.
आम्हाला जेवढा म्हणजे पाहिजे होता ना थोडं शेत आम्हाला होईल तसं, म्हणजे मला एकटीला करायला लागतंय, मग जास्त शेत घेऊन बी उपयोग नाही. तर पोरांनी पण जरा करायला लागले, पोरांना जरा अनुभव आला आणि करायला लागले तर मग घेऊ पुढं आणि जमलं तर. पण तोपर्यंत ह्यातच काय होतं आहे ते नवीन नवीन शिकायचं, नवीन नवीन करायचं, नवीन नवीन तुम्हाला दाखवायचं. तर असं माझं म्हणजे डाउनलोड करायचं आणि ऐकायचं आणि चांगलं चांगलं घ्यायचं आणि चांगलं चांगलं द्यायचं. म्हणजे कसं आहे, इस हात से लो आणि इस हात से दो. तर ह्या हातानं काय आपण देणार आहे, चांगली गोष्ट द्यायची, चांगली गोष्ट घ्यायची. तर ह्या गोष्टी मी काकू तुम्हाला सांगते, मुलांना मुलींना. आपल्याला पुढच्या जीवनात आपलं जीवन लय मोठं असते, म्हणजे तरुण मुला मुलींचं. तर आणि आईवडिलांचं राहिलेलं असते थोडं. तर आईवडिलांचं जीवन थोडं राहिलं असते, त्यांनी थकलेले असतात. मला माहीत आहे ना, आम्ही किती म्हणजे थकून जातो दोघंजण ना काम करून. शेतात आल्यावर तर आम्ही अजिबातच बसत नाही. तिथं घरी जरी थोडंसं मी टेरेस गार्डनवर सकाळी 7ला गेले ना 11ला येते. मग 4-5 तास माझं इतका कंटाळून जातो ना जीव. मग मी थोडा आराम करत मी डाउनलोड बघत आपलं कृष्णवाणी आणि गीता सार आणि असे सगळ्या चांगले चांगले मोटिवेशन व्हिडिओ आणि आपलं टेरेस गार्डनचं, शेतीचं आणि खत कुठला घालायचा, घरातला आपला किचनमधलं काय जी वस्तू असतात ना, साहित्य असते, त्यावर आपल्याला खत कसा बनवता येईल, म्हणजे फर्टिलायझर ती कसं बनवता येईल आणि ती कसं आपल्या झाडांना घालता येईल आणि झाडांना कशी आपल्या कीड नाही लागायला पाहिजे, असं हे प्रयत्न मी करत राहते, बघून बघून ऐकून ऐकून. तर तुमच्या कमेंट चांगल्या येते त्या. तुम्हाला मनापासनं शकुंतला बंगाळेचा धन्यवाद आणि वाईट करणाऱ्यांना पण धन्यवाद. असंच करत जावा. त्यामुळं काकूला कळतं आहे की म्हणजे काकूला कळतं आहे की काय काकूचं चुकतं आहे. आणि तुम्ही काकू म्हणा, नाही तर नाव घेतलं तर चालते, मला काही राग येणार नाही. राग मी काय करते, कामावर घालवते. मला राग आला, मला टेन्शन आलं ना, मी आराम करते गाणे ऐकत ऐकत आणि मग उठायचं, ताकद आणायची आराम करून आणि मग कामात लावायची. असा मी राग घालवते. तर राग घालवायचा असला तर एकमेकावर घालवायचा नाही, कुठल्या माणसावर घालवायचा नाही, कुठल्या आईवडिलावर घालवायचा नाही, कुठल्या मुलाबाळांवर घालवायचा नाही. राग घालवायचा चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून, बघून आणि करून दाखवायचं. तर पुढची पिढी सुधारणार आहे. आणि आपली छोटी पिढी जी आहे ना, आत्ता छोटी मुलं आहेत ते फोनवर जास्त ॲडिक्ट व्हायला लागल्यात. त्यांना मी शकुंतला बंगाळे तुमची काकू विनंती करते, मनापासून विनंती करते की बाळांनो, आपलं तुमचं छोटं लहानपण आहे ते हसून खेळून घ्या. आणि जी आपली पहिली जी खेळ होती ना, तुम्ही आईवडील म्हणून पण तुम्ही पहिली जी खेळ असतात ना, ती थोडंसं जेवल्यानंतर तुम्हाला संध्याकाळचा वेळ मिळाला, या दुपारी 4 वाजता वेळ मिळाला, तर थोडंसं एक एक खेळ मुलांना दावायचा प्रयत्न करा. तुम्ही थोडंसं खेळा आणि त्यांना दाखवायचा प्रयत्न करा. तर काय होईल, फोन बाजूला राहील, आपला पण आणि आपल्या मुलांचा पण वेळ आपला थोडासा चांगल्या खेळ दाखवण्यात. आपल्या जुनी खेळ होती, जुनी सणात आपण काय काय करायचो, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या, त्यांना समोर खेळून दाखवायचं, समोर बसून बोलायचं. या एखादं पुस्तक असलं त्यातलं चित्र ओळखाय शिकवायचं मुलांना. आपलं प्राण्यांचं असलं तर प्राण्यांची नावं ओळखाय सांगायचं, त्यांची कलर कुठले कुठले आहेत, प्राण्यांची कलर काय आहे ती, आपल्या भाजीपाल्याची कलर काय आहे ती, भाजीपाल्याचं नाव काय आहे, फुलांचं कलर कुठला आहे, फुलांचं नाव काय आहे. असं भरपूर शिकवायसारखं आहे. घरात सगळ्या गोष्टी शाळेतच शिकवायला लागतात असं नाही, घरात पण आपण भरपूर गोष्टी मुलांना शिकवू शकतो. आम्ही सिया व्यानला मी अशीच शिकवायची. मग माझा मोका, अरे चिखल घेऊन चालला तुम्ही, घाण करू नका, मी धुतले आता. तर काकाला असं सांगायला लागते बघा, आता चिखलात नाल्यात तर असं तिकडं जातील का नाही, तिकडटा घाण करायला. तर मी इथं जरा आराम करायसाठी थोडं धुतलं. कुत्री येतात ना, तर कुत्र्याचं ते वशळ वास सुटतो आणि कुत्री काय करतात, त्यांच्या संग दुसऱ्या आणि कुत्री येऊन बसलेले असतात तिथं. तर सगळं भिंतीवर आता सुसू केलेलं होतं बघा, सगळं धुवून काढलं. तिकडचं धुतला कट्टा, इकडचा धुतला. आता बोर लावली नाही, म्हणजे शेतात आधीच ओल झालेले आहे, पेरणी थांबायला लागल्या, पेरणीची वेळ पुढं निघून चालल्या. तर नको म्हणलं, आता पाणी शेतात जाणार आहे आणि आत्ता पाणी जाऊन चालणार नाही. पेरणीच्या वेळी शेत मोकळंच पाहिजे आणि वाळलं पाहिजे. म्हणून मग 2-4 बालट्या आणल्या. म्हणून आम्ही 2-4 बालट्या आणून दिल्या. काकाने थोडं आणलं, मी थोडं आणलं. तिथे अर्धा थोडासा कट्टा इकडचा धुतला, थोडासा इथला धुतला. का की आता झाडाखाली आराम करता येत नाही. मातीत मस्त वाटायचं झोपायला, बसायला, आराम करायला कामावरून. पण आता पावसाळा असल्यामुळे आता कट्ट्यावर बसायला लागणार. तर तुम्ही पण अशी वेळ घालवत जावा आणि चांगले वेळ आपल्या मुलाबाळांना आपल्या जीवनात उतरायची कोशिश करायची. म्हणजे
जेवढे आपण वेळ आहे ना बाहेर म्हणजे बाहेर घालवतोय का नाही दुसऱ्यांच्या घरात जाऊन या गेला तरी पण ह्या गोष्टी बोला ज्या मी आता सांगायला लागले ह्या गोष्टीच तुम्ही पण बोला आणि ह्या गोष्टीच तुमच्या मैत्रिणीला मित्रांना सांगत जावा. म्हणजे काय होतं एक चांगली गोष्ट आपण जास्तीत जास्त चांगली गोष्ट सांगितली वाईट माणसं जर असली तर त्यांना पण ही वाईट माणूस वाईट कसं जन्मापासून होत नसतं त्याला काय परिस्थिती बनवत असते त्यामुळे त्यांना मी वाईट म्हणणार नाही त्यांची परिस्थितीमुळं ते झालेले असतात. तर आत्ता तुम्ही चांगलं व्हा चांगलं राहा कसं आहे तुमचं पण जीवन एकच आहे आणि तुमचं जीवन पण आपलं निरोगी गेलं पाहिजे. कर्ज नाही झालेलं गेलं पाहिजे. कर्जानं टेन्शन येतं आणि व्यसनानं आपलं शरीर निरोगी राहत नाही. तर वाईट माणसांनी पण परिस्थितीला मात कशी द्यायची तर अशी द्यायची व्यसन करू नका आणि कर्ज करू नका आणि शांतीनं अर्धी खावा पण सुखानं खावा. जीवन एकच आहे चांगलं राहा. काका काय करते बघते नाही तर मग थोड्याशा अजून जरा बसणार आहे. काय की सकाळपासून काम केलं असतं वर टेरेस गार्डनचं तिथं फर्टिलायझर टाकून आली. तर मी आता तुम्हाला असं सांगणार नाही मी तिथं टेरेस गार्डनवरच तुम्हाला प्रॉपर सांगेल मी काय काय करते आणि माझं काय काय खत असतं. बॉटल फुटेल बघा मग काय काय खत असतंय ते पण दाखवेल मी तुम्हाला. साहेब फक्त मला सांगायचं आणि बोलायचं असतं मला त्यातलं फोनमधलं काही येत नाही. मी व्हॉट्सअप चालवत नाही मी फोन लई लावत नाही. माझं कसं असतंय फक्त माझं कामावर ध्यान असतं आणि तुमच्यावर चांगल्या चांगल्या गोष्टी कशा पोचतील तुमच्याकडं त्याच्यावर ध्यान असते. आत्ता जसं आपण आता सोशल मीडियावर आलो आहे तेव्हापासून. मग त्याच्या आधी काय होतं तर माझी साधीच भाषा आहे पण कधी कधी जरा तेव्हा म्हणलं की मलाच लाज वाटायला लागते. मला एवढे सुशिक्षित भाषा येत नाही साधी सिंपल भाषा बोलते मी. जसं म्हणजे आपला सोशल मीडिया आला आहे ना तसं तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करते तेव्हापासूनच. आणि त्याच्या आधी काय होत होतं मी माझ्या आजूबाजूला माझ्या जी आपल्या शेजारी असायची सुना असू द्या लेकी असू द्या पोरं असू द्या पोरांची मित्रमैत्रिणी असू द्या त्यांना मी असं सांगायचीच. त्यामुळे मला ही सवयच आहे चांगलं सांगायची आणि वाईट माणसाचं मी मनावर घेत नाही. फक्त इथं लक्षात ठेवायचं की त्यानं आपल्याला का त्रास दिला आपलं काय चुकलं होतं पण त्याला त्रास न देता त्याला न भांडता त्याला न बोलता बाजूला कसं हटायचं तर कामात राहायचं आणि कामात खुश राहायचं. छान छान गाणे ऐकायचं छान छान जुन्या मराठी पिक्चर असू द्या हिंदी पिक्चर असू द्या हिंदी गाणे असू द्या मराठी गाणे असू द्या हे बघायच्या ऐकायचं आणि कामात राहायचं. काम 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 करायचं झोप चांगली येते आणि निरोगी राहतो माणूस. थकवा आला की मस्तपैकी झोप पण लागते आणि झोपून उठलं की तरतरी पण येते मस्तपैकी आणि साधं घरातलं जेवण खायचं आणि दुसऱ्या कामाला लागायचं. तर चला बाय.